कॉलेजला जाता जाता वाघ बाबा लांडगे बाबा यांच्यासोबत माझी गाठभेट होऊ नये म्हणून माझे पप्पा मला सोडवायला पायी बस स्टँड पर्यंत येतात. नमस्कार, मी आहे कांचन. आमची गाडी खराब झाली असल्यामुळे सकाळ सकाळी रोडने वाघ आजोबांचा सामना नाही व्हावा म्हणून उगाच चौथं महायुद्ध व्हायचं म्हणून पप्पाला 1760 वेळा नको म्हटले तरी निम्म्या रोड पर्यंत का होईना सोडवायला येतात. डबा गरम असल्यामुळे बॅग मध्ये सांडू नये म्हणून त्यांच्या हातामध्ये घेऊन ते पुढे आणि मी मागे असं डुलू डुलू येतो आम्ही. 1880 वेळा म्हटले की जा तुम्ही घरी तर पप्पा म्हणणार थांब येतो त्या गेटपर्यंत, थांब येतो त्या झाडापर्यंत. असं करून शेवटी निम्म्या रोड पर्यंत आल्यावर बळजबरी करून मीच थांबवलं. तरी पण मी जाऊपर्यंत तिथंच बसून घेतलं. आमच्या लालपरीला फक्त 5 मिनिटाचा उशीर असल्यामुळे मी माझा 5चा गेअर टाकून सुरू केलं पळायला. 3 मिनिट पळायला 15 मिनिटाचा दम लागायचा. परत न्यूटन, परत फर्स्ट गेअर, परत दुसरा गेअर असं टाकू आले स्टँडवर. जेव्हा मी स्टँडवर पोहोचले तेव्हा पप्पा घरी निघाले. गरीब का असाना, जायला गाडी का नसाना, तरी बापाचं प्रेम कधी कमी होत नाही. शेवटी बाप तो बापच असतो. 2-3 लेक्चरसाठी 2-3 किलोचा घाम गळगळू शेवटी आलेच कॉलेजला. लेक्चर सुरू होण्यासाठी टाइम असल्यामुळे आमच्या संघटनेची मीटिंग भरते की कॉलेजमध्ये फूड स्टॉल भरत असल्यामुळे कॉन्ट्री गोळा करायची. सगळ्यांमध्ये माझीच कॉन्ट्री कमी असल्यामुळे मलाच बेदखल केलं. फिजिक्सच्या संशोधनांची उद्या जत्रा असल्यामुळे सगळीकडे न्यूटन आईन्स्टाईन होते. पाहुणे उद्या यायचे होते पण आम्ही आधीच गेलतो बघायला कसं झालंय. एक मोठी ट्रेन भेटली, म्हटलं यायला जायला होईल म्हणून आपल्या गपचित खिशात कोंबीत होती, पण ती खिशापेक्षा 9 पट मोठी असल्यामुळे काय चोरता नाही आली. ज्याला आकलीचा कांदा पण माहित नव्हता, तो ज्याने प्रोजेक्ट बनवले त्याला ज्ञान पाहिजे होता. माझ्या फोनची ब्राईटनेस कमी असल्यामुळे 4 बल्ब लावून शायनिंग मारली.